नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील काही तासांपासून आपण भारतीय शासन कारभारामध्ये संविधानाच्या 4थ्या भागामध्ये अनुच्छेद 36 ते 51 यामध्ये नमूद असणाऱ्या राज्य धोरणांच्या निर्देशक तत्वांची चर्चा ही सुरू केली होती. अनेक विचारवंत भारतीय संविधानातील भाग 3 अर्थात मूलभूत हक्क आणि भाग 4 म्हणजे राज्य धोरणांची जी निर्देशक तत्वे आहेत यांना घटनेतील सदसद विवेक बुद्धीचा भाग मानतात. याला कारण आहे, कारण ही ती तत्वे आहेत की जी शासनाला प्रशासनाला एक प्रकारची आचारसंहिता पुरवतात. त्यांना जनतेप्रती असणाऱ्या त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देतात. आपण हे देखील पाहिलं की सामाजिक आर्थिक लोकशाही असेल किंवा परिवर्तन असेल, यासाठी ही तत्वे कशा पद्धतीने मार्ग प्रशस्त करताना आपल्याला दिसतात. संविधानामध्ये कलम 36 ते 51 यामध्ये यांचं असणारं सविस्तर वर्णन पाहिल्यानंतर आज आपण पाहणार आहोत की या नीतिनिर्देशक तत्वांवर कोणत्या पद्धतीने टीका किंवा टिप्पणी होत असते. म्हणजे एक प्रकारे आज आपण या तत्वांचं मूल्यमापन करणार आहोत. मित्रहो, या मार्गदर्शक तत्वांचं महत्त्व हे स्वयंसिद्ध आहे. सामाजिक आर्थिक लोकशाही देऊ करणारं कल्याणकारी राज्य निर्माण करणं याचा प्रमुख असा उद्देश आहे. कोणतं शासन याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण यामागे जनमताचा रेटा असतो, हे देखील आपण पाहिलं. परंतु या तत्वांचा समावेश भारतीय संविधानामध्ये असण्यापूर्वीपासून ते यांचा समावेश झाल्यानंतर देखील ते आजतागायत या तत्वांवर फार मोठ्या प्रमाणावर टीका होत असते किंवा टीका होत आहे, जी आजही कायम आहे. ही टीका प्रामुख्याने पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने होते. यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की ही मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. मित्र, ही मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्कांचाच एक प्रकारे विस्तार मानला जातात, परंतु मूलभूत हक्कांप्रमाणे यांना घटनात्मक संरक्षण मात्र प्राप्त नाही. म्हणजे यांची अंमलबजावणी झाली नाही किंवा होणार नसेल तर या संबंधाने कोणत्याही न्यायालयात दाद मागता येत नाही. या एका मर्यादेमुळे मोठी टीका या तत्वांवर होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी संविधान सभेत काम करीत असताना केवळ निर्बंधांच्या स्वरूपातील मार्गदर्शक तत्वे कितपत परिणामकारक ठरतील याबाबत संदेह किंवा संशय हा व्यक्त केलेला होता. नसिरुद्दीन हे अभ्यासक या तत्वांवर टीका करताना म्हणतात की जानेवारीच्या दुसऱ्याच दिवशी मोडकळीला निघणारा नवीन वर्षाचा हा ठराव म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहेत. सर इव्हर जिनिंग याने देखील या तत्वांना केवळ पवित्र इच्छा
इतपतच मर्यादित ठेवलेले आहे. म्हणजे ज्यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक नाही, ज्यांच्या अंमलबजावणीसाठी जनता रेटा लावू शकत नाही, किंवा ज्यांची अंमलबजावणी केली नाही म्हणून त्यांना न्यायालयात दाद मागता येत नाही, अशी ही मार्गदर्शक तत्वे कोणते शासन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करील, हा एक मोठा भाग संदेह संशय जो होता तो आजही कायम आहेच. यानंतर या तत्वांची जी अंमलबजावणी आहे ती शासनाच्या इच्छा व क्षमतेचा अधीन आहे. म्हणजे घटना समितीचे सदस्य के.टी. शहा यांना असे वाटत होते की एका निश्चित केलेल्या मुदतीत सर्व मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट होण्याजोगी असली पाहिजेत, नाहीतर ती नुसतीच अनावश्यक सदिच्छा या स्वरूपात सामाजिक परिवर्तनाला बरेचसे गुंड स्वरूप देण्याच्या नावाखाली अस्तित्वात राहतील. म्हणजे या तत्वांची अंमलबजावणी भविष्यातील शासनाच्या इच्छेवर व क्षमतेवर जे सोडण्याची भीती त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती ती फार मोठ्या प्रमाणावर खरी ठरलेली आहे. म्हणजे के.टी. शहा यांनी या तत्वांचा उल्लेख बँकेच्या संसाधनांनी संमती दिल्यानंतरच वठवला जाणारा धनादेश असं म्हटलं होतं. म्हणजे जेव्हा केव्हा शासनाकडे पैसा येईल, जेव्हा केव्हा शासनाची इच्छा असेल किंवा जेव्हा केव्हा शासनाची क्षमता असेल, तर हे जे काही संविधानामध्ये नमूद करून देण्यात आलेलं आहे की शासनाची सक्षमता किती आहे यावर डिपेंड आहे की या तत्वांची अंमलबजावणी किती व कशा पद्धतीने होणार आहे. तर हा भाग देखील फार मोठ्या प्रमाणावर टीकेचा धनी ठरलेला आहे. कारण अनेक संविधानकर्त्यांची अशी इच्छा होती की यांची टप्प्याटप्प्याने कंपल्सरी अंमलबजावणी ही व्हावीच लागेल, जेणेकरून प्रत्येक शासनाला याची जाणीव जबाबदारी सातत्याने राहील. कारण यांची अंमलबजावणी जर शासनाच्याच इच्छेवर आणि क्षमतेवर सोडून दिली तर यांची अंमलबजावणीच होणार नाही. यानंतर याच्यावर आणखीन एक फार मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते ती म्हणजे की या मार्गदर्शक तत्वांमध्ये जे सिद्धांत सांगण्यात आलेले आहेत किंवा ज्या अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये एक फार मोठी तफावत आपल्याला दिसून येते. घटना समितीचे सदस्य टी.टी. कृष्णम्माचारी यांनी मार्गदर्शक तत्वांना भावभावनांची कचरापेटी असे संबोधले होते. पुढे ते असे देखील म्हणाले होते की या सभेतील प्रत्येक जण आपल्या कल्पनेतील वारूवर स्वार होऊन आपली कल्पना विलासाची हौस या तत्वांच्या माध्यमातून भागवून घेऊ शकतो. मार्गदर्शक तत्वांतील विचार हे सैद्धांतिक पातळीवर उच्च दर्जाचे होते आहेत, परंतु आपण आज पाहतो की यांचं वास्तवात उतरणं हे किती अवघड झालेलं आहे. म्हणजे कृष्णमाचारी दुसऱ्या शब्दांमध्ये असं म्हणाले होते की ज्या काही आपल्याला आदर्श गोष्टी वाटतात, मूल्य वाटतात, ज्या गुढी ज्या असल्या पाहिजेत, करायला पाहिजेत, हे होणे आवश्यक आहे वगैरे, जे काही आपली कल्पना शक्ती जिथपत कुठपर्यंत जाऊ शकते त्या साऱ्या गोष्टींचा संग्रह तुम्हाला या निदेशक तत्वांमध्ये दिसून येतो. कारण त्याच्या प्रत्यक्षात येण्यासाठी जी तसदी घ्यावी लागते, त्याच्या प्रत्यक्षात उतरण्यासाठी
ज्या क्षमतेची आपण अपेक्षा करतो ती कधीच कुठल्याच शासनाकडे येणार नाही आणि त्याच्यामुळे ते प्रत्यक्षात येऊच शकत नाही. आणि त्यामुळं या निव्वळ आणि निव्वळ भावभावनांची कचरापेटी अशा स्वरूपात या संविधानामध्ये कायम राहतील. म्हणजे त्याचा फारसा उपयोग होईल किंवा त्यांचं उपयोजन होईल किंवा तो खरंच एक प्रकारचा धाक किंवा टांगती तलवार म्हणून शासनावर अंकुश म्हणून कार्य करेल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करणे फोल असेल, असाच इशारा कृष्णमाचार्यांनी त्या काळामध्ये दिला होता. आणि ही गोष्ट, ही भीती निराधार होती किंवा त्याला काही तर्क नव्हता असं देखील आपण म्हणू शकत नाही. कारण आज संविधानाची इतकी दीर्घ वाटचाल झाल्यानंतर देखील आपण पाहतो की काही गोष्टी या अक्षरशः अतर्क्य वाटतात. म्हणजे व्यवहारापासून प्रत्यक्षातल्या त्याच्या दैनंदिन अस्तित्वापासून त्या कितीतरी दूर आहेत याची प्रचिती, याची जाणीव आपल्याला पावलोपावली होते. उदाहरणार्थ, शासन प्रत्येकाला उपजीविका किंवा रोजगार उपलब्ध देऊ शकते का? त्याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. परंतु संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये त्याचा उल्लेख आहे. संपत्तीचं केंद्रीकरण टाळणं हे शासनाचं कर्तव्य राहील असं या निदेशक तत्वांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु आता हे संपत्तीचं केंद्रीकरण टाळणं निदान शासनाला तरी शक्य होत आहे का? किंबहुना ते शासनाच्या तरी हातात राहिलेले आहे का? या बाबी व्यवहारापासून कोसो दूर आहेत. म्हणजे त्याचा थेट परिणाम हा असा आहे की 1991ला ही जी गांधीवादी समाजवादी तत्वे होती त्याला सोडचिठ्ठी देऊन भारतानं खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण थेट स्वीकारून घेतले. आणि त्यामुळंच केसी व्हियर सारखा अभ्यासक म्हणतो की ही तत्वे निव्वळ अपेक्षांचा जाहीरनामा किंवा नैतिक उपदेश ठरलेले आहेत. म्हणजे भारतीय संविधानाच्या या निदेशक तत्वांच्या माध्यमातून कुठंतरी सिद्धांत आणि त्याची अंमलबजावणी यांच्यामध्ये किती तफावत आहे हेच अधोरेखित झालेलं आहे. संविधानातल्या या भागामध्ये अतिशय आदर्शवत वाटणारी किंवा जी खरोखर या देशाला कल्याणकारी राज्य म्हणून ओळख देऊ शकतील अशी तत्वे नमूद करण्यात आलेली आहेत. परंतु आपण पाहतो की प्रत्यक्षात ती उतरणं हे जवळपास अशक्य आहे. त्यानंतर अनेक अभ्यासक असं देखील म्हणतात की या तत्वांमुळे राज्यांच्या पायात एक प्रकारे बेड्या पडलेल्या आहेत. राज्यांना जी ध्येय धोरणे ठरवायची असतात, राज्य चालवायचं असतं, देश चालवायचा असतो, त्याला कुठंतरी अटकाव करण्याचं कार्य या निदेशक तत्वांच्या माध्यमातून होतं. म्हणजे लोकशाहीमध्ये राजकीय विचारधारांना समोर ठेवून पक्ष व पर्यायानं सरकार हे कार्य करत असतं. साहजिकच काळाच्या ओघात बदलत्या सामाजिक आर्थिक परिप्रेक्ष्यामध्ये राजकीय विचारधारा, मूल्य किंवा प्राधान्यक्रम हे सतत बदलत जातात आणि शासनांना हे बदलते संदर्भ, बदलत्या आवश्यकता लक्षात घेऊन ध्येय धोरणांची किंवा कायद्यांची निर्मिती करणे भाग असते.
अशा वेळी भविष्यातील शासनांना जुन्याच मार्गदर्शक तत्वांवर चालायला भाग पाडणे त्यांच्या पायात बेड्या टाकण्यासारखे आहे. किंवा आज शासनाला जर विकासाची काही धोरणे राबवायची असतील किंवा आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये स्वतःचा वजूद किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, त्याला भक्कमपणा देण्यासाठी काही धोरणांची गरज भासत असेल, तर या मार्गदर्शक तत्वांमुळे त्याला छेद जातो. म्हणजे अनेक पिढ्यांपूर्वी जे विचार होते तेच या पिढीवर थोपवणं आज घडला हास्यास्पद आहे. म्हणजे उदाहरणार्थ, आज शासन चालवायचं असेल तर शासनाकडे पैसा असणं आवश्यक आहे, किंबहुना शासनाचा महसूल तगडा असणं आवश्यक आहे. अशा वेळी जर तुम्ही म्हणणार असाल की मद्य विक्री करू नये, तर ते शक्य नाही, कारण शासनाच्या महसुलाचा तो एक मोठा स्रोत आहे आणि त्याला थांबवणं शासनाच्या आर्थिक विवेकाला पटणारं नाही. किंवा शासनानं उदारीकरणाचं जे धोरण स्वीकारलेलं आहे किंवा गोहत्याबंदीबाबतचा जो आग्रह या निदेशक तत्वांमध्ये धरण्यात आलेला आहे, कुठेतरी या बाबी आजच्या काळाशी सुसंगत वाटत नाहीत. हा भाग झाल्यानंतर याच्यावर आणखीन एक मोठ्या प्रमाणावर टीका होते की या निदेशक तत्वांमुळे व्यक्ती विरुद्ध राज्य असा नवीन संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. म्हणजे व्यक्तिगत हक्कांची पाठराखण करीत असताना मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष होणे किंवा या तत्वांची अंमलबजावणी करीत असताना व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकोच करावा लागणे या बाबी अगदी साहजिक होत्या. म्हणजे तुम्हाला अनेकदा असा निर्णय घ्यावा लागतो की ज्याच्यामध्ये एकतर व्यक्तीचं हित साध्य होईल किंवा राज्याचं समाजाचं हित साध्य होईल, आणि ह्या बाबी साहजिक होत्या. परंतु स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या घटनादुरुस्त्या किंवा राजकीय वाटचालीमध्ये आपण सामाजिक कल्याण विरुद्ध व्यक्ती स्वातंत्र्य या परस्पर विरोधाचा आपण प्रतिबिंब पाहू शकतो. कित्येक वेळा संसद आणि न्यायालयीन संघर्षाला खतपाणी या मार्गदर्शक तत्वांमुळे मिळालेलं आहे. के संथानम यांनी तर केंद्र, राज्य, राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यातील संबंध या मार्गदर्शक तत्वांमुळे खराब होऊ शकतात अशी भीती व्यक्त केली होती. या तत्वांमुळेच आपण पाहतोय की आजवर अनेकदा घटनात्मक संघर्ष उभे राहिलेले पाहायला मिळतात. संपत्तीचा हक्क असेल, किती गदारोळ झाला होता, किंवा एकरूप नागरी संहितेची वारंवार न्यायालयांकडून धरली जाणारी अपेक्षा, त्याची करून दिली जाणारी जाणीव, या गोष्टी आणि शासन त्याच्याकडे कशा पद्धतीने व्यावहारिक दृष्टिकोनातून दुर्लक्ष करतं, या साऱ्या गोष्टी पाहता आपण असं म्हणू शकतो की कुठंतरी व्यक्ती विरुद्ध राज्य असा संघर्ष असेल, संसद विरुद्ध न्यायालय असा संघर्ष असेल, केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष असेल. या साऱ्या बाबीचं मूळ, या संघर्षाचं मूळ, या आक्षेप, वाद, प्रतिवादांचं कुठं जर मूळ असेल तर ते या निदेशक तत्वांमध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्या पद्धतीची मांडणी केलेली आहे त्याच्यामुळे फक्त आणि फक्त जर वादालाच तोंड फुटणार असेल तर या तत्वांचं प्रयोजन किती व्यावहारिक मानायचं हा देखील एक भाग आपल्यासमोर आहेच. यानंतर याच्यावर आणखीन एक मोठी टीका ही होते की या मार्गदर्शक तत्वांमधली जी शब्दरचना आहे ती संदिग्ध आहे. त्याची जी मांडणी झालेली आहे ती संगतीरहित आणि अतर्क्य अशा स्वरूपाची आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वांची मांडणी होत असताना त्यांचे यथायोग्य वर्गीकरण किंवा तर्कशुद्ध संगती किंवा क्रमबद्धता ही लावण्यातच आलेली नाही. म्हणजे लिटररी
अक्षरशः यामध्ये काही तत्वे ही घुसडण्यात आलेली आहेत. आणि त्यामुळं आपण काय पाहतो की या मार्गदर्शक तत्वांमध्ये आधुनिक तत्वे आहेत, जुनी तत्वे आहेत, राजकीय आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत. म्हणजे कुठलंही एक सूत्र या तत्वांची मांडणी करत असताना पाळलेलं नाही. ज्या पद्धतीने आठवतील, ज्या पद्धतीने समोर येतील त्या पद्धतीने ती याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं पूर्वग्रह भावना जमा होतील त्या पद्धतीने संविधानात त्यांना जागा देण्यात आलेली आहे. सर इव्हर जिनिंग यांनी देखील या तत्वांना सातत्यपूर्ण तत्वज्ञान नसल्याचं म्हटलं आहे. याच्यामध्ये शब्दांची रचना जी करण्यात आलेली आहे ती सुद्धा अतिशय अतर्क्य आहे. म्हणजे याच्यात असं दिलेलं आहे की शासन त्याच्या आर्थिक मर्यादांमध्ये. मग आता शासनाच्या आर्थिक मर्यादा काय असतात हे आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही, किंबहुना ते कुणी करूही शकत नाही. कारण शासनाला अशक्य किंवा शासनाला मर्यादित ठेवणारं काय असू शकतं, ह्या बाबीचा नेमका निकाल हा लागू शकत नाही. अशा पद्धतीची अनेक टीका या मार्गदर्शक तत्वांवर होत असलेले आपण पाहतो. याशिवाय अनेक अभ्यासक असे मानतात की मार्गदर्शक तत्वे ही पाश्चात्य विचारसरणी व संविधानांपासून प्रेरित आहेत. त्यात भारतीयत्व फार कमी प्रमाणात आढळते. तत्कालीन नेत्यांवर असणारा आदर्श मूल्यांचा प्रभाव त्यांनी मार्गदर्शक तत्वातही उतरवला अशी देखील एक प्रकारची एक टीका ही केली जाते. परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की खरंच जर आपल्याला कल्याणकारी राज्याकडे वाटचाल करावयाची असेल तर त्याचा राजमार्ग हा ही नीतिनिर्देशक तत्वेच आहेत. कारण ही कल्याणकारी राज्याची ध्येय उद्दिष्टे कालसापेक्ष नसतात, ती चिरंतन असतात. आणि हे चिरंतनत्वच या राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांचं महत्त्व, त्याचं मूल्य अधोरेखित करताना आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.